नमस्कार मंडळी. संसारात राहूनही समाधान कसं टिकवायचं? घराला गोकुळ करण्यासाठी स्त्रीचं वागणं कसं असावं? चला जाणून घेऊयात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शब्दातून. सुखी संसाराचं गुपित. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा मनःशांती हरवून बसतो. विशेषतः घराची धुरा सांभाळणाऱ्या स्त्रियांना संसार आणि आध्यात्मिक समाधान यांचा मेळ घालणं कठीण जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 मार्चच्या प्रवचनावर आधारित महाराजांनी सांगितलेली प्रपंचाची रीत समजून घेणार आहोत. महाराज म्हणतात की प्रपंचात स्त्रीसाठी पतिसेवा हाच धर्म आहे. घराप्रती असलेली कर्तव्य पार पाडणे हेच खरे सत्कर्म आहे. जर आपण मनातून समाधानी असू तर तेच आपले खरे समाधान ठरते. देहाने सेवा करावी आणि मुखाने सतत रामनाम घ्यावे. यामुळे घरामध्ये चैतन्य टिकून राहते. परमात्म्याने जे काही आपल्याला दिले आहे ते त्याचेच आहे ह्या भावनेने सांभाळावे. वस्तू किंवा लोभात आपले चित्त गुंतवू नये. संसारात राहूनही मनाने त्यात न अडकणे हाच खरा परमार्थ आहे. देवाने दिलेल्या परिस्थितीत समाधान मानणे हे खऱ्या भक्ताचे लक्षण आहे. महाराजांनी केवळ अध्यात्मच नाही तर व्यवहारही शिकवला आहे. ते म्हणतात, प्रपंची असावे खबरदार. याचा अर्थ व्यवहारात सावध असावे, धनसंग्रह करावा, सर्वच पैसे खर्चून टाकू नये. जगाची रीत जरी लोभात अडकण्याची असली तरी आपण मात्र त्यापासून दूर राहावे. अनेक मातांना मुलांच्या लग्नाची चिंता असते. यावर महाराज सांगतात की काळजी करू नका, पण प्रयत्नही सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर, ह्यावर विश्वास ठेवा. आरंभी रामाचे स्मरण करून केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही. आपल्या आजूबाजूला गोड बोलणारी पण मनात विष असणारी माणसे असू शकतात. अशापासून सावध राहावे. मान अपमानाच्या चक्रात न पडता कोणतीही कामे करताना मनाची शांतता राखावी. आपल्या नातेवाईकांचे समाधान राखावे, पण त्यांच्या अधीन होऊ नये. घरी आलेल्या अतिथीला कधीही रिकाम्या हाती पाठवू नये. शेवटी महाराज एकच सांगतात, रामावर पूर्ण विश्वास ठेवा. जर राम चित्तात असेल तर तुमच्या प्रपंचाची काळजी तो स्वतः घेईल. व्यवहाराच्या मार्गाने जाताना रामाचे अधिष्ठान कधीही सोडू नका. तर मंडळी, गोंदवलेकर महाराजांचा हा उपदेश आजही तितकाच लागू होतो. जर आपण कर्तव्याला नामस्मरणाची जोड दिली तर आपला संसार नक्कीच सुखाचा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय